नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे नित्यभक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सध्या पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ असा अधिक महिना सुरू आहे. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे, कारण हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्यात केलेल्या कोणत्याही धार्मिक सेवेचे, दानाचे आणि पुण्याचे फळ आपल्याला नेहमी कित्येक पटीने जास्त मिळते. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी, सुखसमृद्धी देणारी आपली कुलदेवी ही आपल्या घरातील सर्वोच्च शक्ती असते. अनेक जण विचारतात की अधिक मासात कुलदेवीची सेवा कशी करावी? काही अडचणींमुळे जर पहिल्या दिवशी सेवा सुरू करता आली नाही तर काय करावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची स्वामिनी. तिची कृपा असल्याशिवाय घरातील कोणतीही शुभ कार्य यशस्वी होत नाहीत. अधिक मासाला विष्णूंचा महिमा मानले जाते, तरी श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता म्हणजेच शिव आणि शक्ती हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. त्यामुळे या पवित्र महिन्यात कुलदेवीची उपासना केल्यामुळे घरातील सर्व दुःख टळते, घरातील आजारपण दूर होते आणि पितृदोष असतील तर ते देखील शांत होतात. जेव्हा आपण या महिन्यात मनापासून कुलदेवीची सेवा करतो, तेव्हा ती कुटुंबावर येणारी सर्व संकटे स्वतः अंगावर घेते आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. चला तर आता आपण पाहूया की या संपूर्ण महिन्यात आपल्याला रोज कोणती सेवा करायची आहे. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी पूजा करणार असाल त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि कुलदेवीच्या मूर्ती किंवा टाकासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. जर तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि हा दिवा संपूर्ण पूजेदरम्यान सकाळी संध्याकाळी घरात अखंड जळत राहील असा प्रयत्न करा. दिवा लावताना मनात संकल्प करावा, हे कुलदेवी, या अधिक मासात मी तुझी सेवा करत आहे, ती तू गोड मानून घे. अधिक महिन्यामध्ये मंत्र जप करण्याचे फळ अफाट आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवीसमोर बसून एक माळ म्हणजेच 108 वेळा कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा. ओम दुर्गाये नमः किंवा ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. हा मंत्र जप मी पुन्हा एकदा म्हणून दाखवते. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र जप अत्यंत पवित्र आहे. या मंत्राच्या नित्यपठणामुळे जीवनात येणारी सर्व संकटे दूर होतात. अधिक महिन्यात कोणत्याही शुक्रवारी किंवा अष्टमी तिथीला कुलदेवीचे कुंकुमार्चन नक्की करा. कुंकुमार्चन म्हणजे कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर उजव्या हाताच्या अंगठा, मधला बोट आणि अनामिका या तिन्ही बोटांचा वापर करून हळूवारपणे कुंकू वाहणे. कुंकू वाहताना ओम दुर्गाय नमः हा मंत्र सतत म्हणावा. हे कुंकू नंतर एका डबीत भरून ठेवावे आणि रोज कपाळाला लावावे. यामुळे सौभाग्य वाढते. अधिक महिन्यात जमेल तेव्हा किंवा शुक्रवारी कुलदेवीची खण नारळाने ओटी भरावी आणि देवीला रोज घरच्या अन्नाचा किंवा खिरीचा कोणताही नैवेद्य दाखवू शकता. अधिक महिन्यात दानधर्म करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या महिन्यात कुलदेवीचे रूप मानून किंवा एका सुवासिनीला किंवा लहान मुलीला घरी बोलावून भोजन द्यावे. त्यांना वाण म्हणून सौभाग्य अलंकार किंवा 33 अनारसे, 33 पुऱ्या तांब्याच्या पात्रात ठेवून दान कराव्यात. तुम्हाला जर पहिल्या दिवशी ही सेवा करता आली नाही, कारण मासिक धर्म, सुतक, कोणत्याही अडचणीमुळे अधिक महिन्यात पहिल्या दिवशी सेवा करता आली नाही, तर आपण कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करू शकता. अष्टमी किंवा नवमी तिथी ही देखील देवीची शक्ती जागृत असते, त्यामुळे हा दिवसही उत्तम आहे. त्यामुळे कुलदेवीची अधिक महिन्यातील पहिल्या दिवशी सेवा करता आली नाही तरीही तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.